डायघर कचरा प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध. रहिवाशांच्या वेदना लक्षात घेता संजू नाईक यांनी घेतली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट. माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांनी आज ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन ठाण्यातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली आहे. डायघर प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. येथील रहिवाशांच्या वेदना लक्षात घेऊन संजू नाईक यांनी आयुक्त बांगर यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली. डायघरला येऊ घातलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणचा रस्ता अरुंद असून या परिसरात शाळा आहे. त्यामुळे दिवसभर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो. भातशेतीवरही परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीनं श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे डायघर प्रकल्प इथून हलवून शिळमध्येच उभारणी करण्यात यावी अशी मागणी संतोष पाटील यांच्यासह येथील महिला रहिवाशांनी केली आहे. चर्चेनंतर डॉक्टर नाईक यांनी तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत माहिती व्हावी म्हणून मॉकड्रिल घेण्याची सूचना आयुक्त बांगर यांना केली. आयुक्त बांगर यांनी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन भंडारले आणि डायघर प्रकल्प या दोघांमध्ये कचरा व्यवस्थापनात कोणता फरक आहे, डायघर कचरा डंपिंग न होता केवळ सुका कचरा आल्यावर 12 तासाच्या जर्मन तंत्रज्ञान यंत्राच्या साहाय्यानं कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्याचं पूर्णपणे विघटन करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली आहे. सध्या ठाणे शहरात 10 टनाच्या आसपास कचरा जमा होत असून शहरात प्रभाग स्तरावर कचऱ्याचं निर्मूलन होण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. परंतु भविष्याचा विचार करता डायघर येथे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया होण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प उभारताना आरोग्याची ना केवळ सुरक्षा, वाहतूक सुरक्षा याचा जरूर विचार हा प्रकल्प राबवताना होईल असा विश्वास आयुक्त बांगर यांनी डायघर येथील स्थानिक नागरिकांना दिलाय. दिवाळीनंतर म्हणजे 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या छटपूजेसाठी 14 नोव्हेंबरपासून उपवन तलावासह शहरातील तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव तसंच विद्युत आणि मंडप व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी देखील डॉक्टर नाईक यांनी केली आहे. सुमारे 6-7 वर्षांपूर्वी विविध प्रकल्पांमध्ये जे बाधित रहिवासी आहेत त्यांना अजून घरं मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे धनराज सिंग, डायघर येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते. आज या ठिकाणी माननीय आयुक्त बांगर साहेब यांच्याकडे डायघर आणि त्या परिसरातील स्थानिक लोक, भूमिपुत्र लोक यांचे काही विषय होते. त्याच्यामध्ये खास करून डम्पिंगचा लोकांचा तिथे विरोध आहे अशा पद्धतीची लोकांची भावना आणि माननीय त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी ती ऐकून घेतलेली आहे. असं निश्चित झालेलं आहे की वस्तुस्थितीमध्ये कशा पद्धतीने डम्पिंग यार्ड असणार आहे, कशा पद्धतीनं महापालिकेने त्याची योजना केलेली आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही या संदर्भातलं पूर्ण मॉकड्रिल महानगरपालिका देईल. वस्तुनिष्ठ गोष्ट लोकांनी मान्य केली तरच त्या ठिकाणी डम्पिंग यार्ड होईल अशा पद्धतीची भावना ही लोकांची आहे. आणि म्हणून लोक जनप्रतिनिधी आज नाही आहेत आणि म्हणून ती बाब लक्षात घेऊन या ठिकाणी आयुक्त साहेबांची भेट झालेली आहे. मला विश्वास आहे की बांगर साहेब हे 9 मुंबईमध्ये आमच्या इथे काम केलं होतं. एक चांगले आयुक्त म्हणून त्यांनी ओळख आहे. मला विश्वास आहे की स्थानिक लोकांच्या एकंदरीत भावनांचा आदर करून या ठिकाणी योग्य ते निर्णय माननीय बांगर साहेब घेतील असा मला विश्वास आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक असे सर्व त्या ठिकाणी आले होते. मला असं वाटतं की त्यांच्या एकंदरीत ज्या काही अडचणी आहेत किंवा त्याचा जो रोष आहे हा डम्पिंग यार्डला नाही आहे. तर भविष्यात जर डम्पिंग यार्ड करत असताना आयुक्तांचं म्हणणं आहे की तिथे प्रोसेस होणार, पण जर उद्या चुकून प्लांट बंद पडला तर तो येणारा जो दुर्गंधी आहे, तिथे मोठ्या ट्रक्स येणार आहेत, तिथे लहान मुलं, शाळा आहेत, त्याची सुरक्षितता ह्या एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय आयुक्त साहेब लवकरच त्याची भेट देत आहेत आणि या लोकांना मॉकड्रिल देणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मला बघायचं आहे की पुढच्या या 4 दिवसामध्ये कशा पद्धतीची ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये जी काही त्यांची भावना आहे ती दूर होते का हे आम्ही नक्कीच बघू. दुसरं या ठिकाणी रुद्र प्रतिष्ठान आमचे धनंजय सिंगजी हे दरवर्षी छटपूजेचं आयोजन होत असतं. मागच्या वर्षी आयुक्तांना विनंती केली, त्यांनी छटपूजेच्या संदर्भात लागणाऱ्या अनेक गोष्टींची जी आवश्यकता आहे ती मागणीनुसार पूर्ण केली. तीच मागणी
यावर्षीसुद्धा स्टेज असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, महिलांना त्या ठिकाणी उतरण्यासाठीचे जो काही टप्पे आहेत, एकंदरीत ती सर्व व्यवस्था व्यवस्थित महानगरपालिका करेल असं माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मला विश्वास आहे की आयुक्त साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार छटपूजेच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आमचे दुसरे काही इथे प्रकल्प बाधित आहेत. काही लोकांचं घर गेलेलं आहे, काही लोकांचं दुकान गेलेलं आहे. तर अशा एक 6-7 लोकांना गेले 7-8 वर्ष घरं मिळत नव्हती. तर त्या संदर्भातल्या लोकांना योग्य पद्धतीने घर देण्याच्या संदर्भात त्यांनी आदेशित केले आहे. माननीय आयुक्त साहेबांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर, नवी मुंबई एक प्लॅन्ट सिटी आहे, तिथे सर्व सिस्टम आहे. त्या पद्धतीने ठाणे सिटी का होऊ शकत नाही? जसं आपण म्हणाले की 1 वर्षापूर्वी प्लॅन्ट आला तिथे, त्या टायमाला विरोध काय नाही. मी आता त्या सर्व संबंधित तिथल्या ग्रामस्थांना हेच सांगितलं की तुम्ही आज प्लांट लागल्यावरती तुम्ही हा जो रोष करताय तो प्लांट लावण्यापूर्वीच रोष व्यक्त करून हे अयोग्य कसं आहे हे त्या ठिकाणी त्याच वेळेस 1 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. आता तो प्लांट लागला, मशिनरी लागली, आता ती प्रोसेस सुरू होणार आहे. तरीसुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि या लोकशाहीचा नक्कीच आदर माननीय आयुक्त साहेबांनी करण्याचा या ठिकाणी अपेक्षित केलेला आहे. आणि तुम्ही सांगितलेलं गोष्ट बरोबर आहे की नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहेच आणि म्हणून जगातलं अनेक देशांचे आणि शहरांची नावं मगाशी काही त्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी घेतली. परंतु भारतामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं आयोजन हे 25 वर्षापूर्वीपासून आहे आणि म्हणून भारतामध्ये नंबर 3 आणि महाराष्ट्रात नंबर 1 सातत्यानं मिळतं. याचं कारण आहे की नाईक साहेबांचं नियोजन गेल्या 25 वर्ष आहे. आजपर्यंत जे झालं नाही ते आताचे जे काही इथले जनप्रतिनिधी आहेत, आता इथे माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष देत आहेत, इथे लोकप्रतिनिधी लक्ष देतात. मला विश्वास आहे की आता तरी ठाण्याचा कायापालट नक्की होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. दुसऱ्या राज्याचे लोक नवी मुंबईचे प्लॅन बघायला येतात, त्या हिशोबाने आपल्या राज्यात प्लॅन करतात. बाजूला राहून ठाणा तसं प्लॅन करत नाही. मला विश्वास आहे की आतापर्यंत नाही आले, बांगर साहेबांच्या राज्यामध्ये आता सर्व प्लॅन बघायला येतील. थँक्यू. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. कंत्राटी भरतीवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांना रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं केलं आवाहन. महाराष्ट्रातील तरुण पिढीचं भविष्य उमलत्या कळीचं हातानं कुस्करण्यासारखं झालं आहे. 9 कंपन्यांची माहिती घ्या. यातील 4 कंपन्या फ्रॉडमध्ये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाची महाराष्ट्राची जबाबदारी असते. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी जबाबदारी निश्चित करू शकता का? कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा त्यांना मिळणार का? त्यांना आरक्षण मिळणार का? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे गरिबांना नोकरीतून बाजूला काढण्याचा प्लॅन. महाराष्ट्रात आता गरिबांना त्यामुळे किंमतच राहिली नसल्याचं मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलं मेहनत करून स्वप्न पाहतात. आपण पोलीस बनू, अधिकारी बनू. त्यांनी आता काय करायचं? उद्या ब्रिज बांधायला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी घेतले आणि ब्रिज पडला तर त्याची जबाबदारी कोणाची? हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध जगात माहोल आहे. परमनंट जॉब दिल्याशिवाय चांगलं काही घडू शकत नाही. एक पिढीचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त करताय. महाराष्ट्रातील तमाम तरुणांना आपण या विरोधात रस्त्यावर उतरू. आम्ही तर सोबतच आहोत. वेळ आली तर स्वतः शरद पवारही तुमच्या सोबत चालतील असंही त्यांनी सांगितलं.
ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा 48 तासात GR काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा विरोध आहे. तुम्ही नवीन पिढीचं आयुष्य बरबाद करत आहात. त्यांच्या आशा आकांक्षाचं वाटोळं होणार आहे. त्यामुळे मराठी तरुणांचा गळा घोटणारी ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती आम्ही होऊ देणार नसल्याचा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. अनम बिल्डिंग जेव्हा बांधली गेली तेव्हा अधिकारी कोण होते? त्यांना का नाही जबाबदार धरायचं? लोकांचे पैसे कोण देणार? ठाणे महानगरपालिका. तेव्हा हे मिलीजुली सरकार जी आहे हे जरा थांबवा. वाटोळं झालंय, वाटोळं. त्या चरईमध्ये कुठलं तलाव आहे, तलावाचं नाव विसरलो, नाला आहे. तो नाला असा जातो आणि बाजूला बिल्डिंग उभी राहते. आता नाल्याच्या बाजूला कोणाच्या बापाने बिल्डिंग बांधली आहे? पण काय पडलेलीच नाही कोणाला. मेले तर मेले, काय फरक पडतो? अंत्ययात्रेला जायचं, थोडं 2-3 भाषणं करायची, संपलं. पण घरच्या दारच्यांवर काय परिस्थिती ओढावत असेल याचा विचार ना तर बिल्डरला आहे ना तर महानगरपालिकेचे अधिकारी जे यांना संरक्षण देत असतात. आणि महानगरपालिकेच्या संरक्षणाशिवाय एक वीट कोणी बांधू शकत नाही, एक वीट. आणि गरिबाची बांधकामं तोडायला हाजोरीमध्ये महानगरपालिका 5 मिनिटात दाखल होते आणि काय तोडते तर 4 विटा. म्हणजे गरिबांनी दुकान बांधलं तर तो अनधिकृत बिल्डर. आणि इथे बिंदास लोक 38 एक बिल्डिंगचा प्लॅन तयार करतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत, कोणाच्या वापाला पडलेली नाही. नाही, मी ह्याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतो की ज्याची सत्ता असते त्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे उगाच मी कारण नसताना टीका करणार नाही. ह्याच्यात शिवसेनेचा, उद्धव गटाचा, आपले एकनाथ शिंदेचा काही संबंध असेल ह्याची सुतराम शक्यता नाही. आपली घरं वाचवायची म्हणून आपले बॅनर लागलेले असतात का? माझेही बॅनर्स असतात खूप ठिकाणी, म्हणून काय आम्ही झोपड्या बांधत नाही. मी आधीच सांगतो, बांधू देऊ नका. एकदा बांधल्या की त्यामुळे तोडू देणार नाही. कारण का त्याच्यात माणसं राहतात, बाळ, ते लहान पोरं पिल्लावर राहत असते. तुम्ही आधीच थांबवा ना बांधण्यापासून. आणि ही तर सरकारी जागा आहे, हिचा लिलाव आहे हायकोर्टामध्ये. अजून त्याच्या म्हणजे जो त्याचा इन्चार्ज आहे त्याला कसं काय कळलेलं नाही मला कळत नाही. हे सगळं मॅनेज करूनच करतायत. मी तर मुख्यमंत्र्यांना आवाहन करीन की तुमच्या नावाचा बोर्ड आहे, बरोबर दिसत नाही आहे. कोण वापरत असेल त्याला पहिलं आतमध्ये टाकायला लावा की तुमच्या नावाचा गैरवापर होतोय म्हणून, आणि ते झोपडं तुमच्या आदेशानुसार पाडायला लावा. ठाणे शहरातील आगामी 30 वर्षांचं वाढतं नागरीकरण लक्षात घेऊन पाणीपुरवठा नियोजनासाठी ठाणे महापालिका सज्ज. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 27 लक्ष लोकसंख्येसाठी सद्यस्थितीत 585 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येतो. यामध्ये महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड इन्फ्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडून 115 दशलक्ष लिटर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येतो. आगामी 30 वर्षांमध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन मुबलक आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं विविध धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याबाबत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू केले असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केलंय. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिमॉडेलिंगचं काम करण्यात येत आहे. तसंच केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अंतर्गत पाणी वहन वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकणं व जलकुंभ, संपपंप हाऊस बांधणं, विद्युत पंप बसवणं आदी कामांसाठी मंजुरी प्राप्त असून ही कामं सुरू करण्यात येत आहेत. विविध संस्थांकडून पाणी उपलब्ध करून घेत असतानाच नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घ्यावं लागतात. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो.
यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन म्हणजेच पुढील 3 वर्षांचा विचार करून वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेनं सक्रिय भूमिका घेऊन पाणी आरक्षण ठेवण्याबाबत नियोजन केलं असल्याचंही बांगर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्यांबाबत बैठक झाली होती. या बैठकीत बारवी धरणातून पाण्याचा कोटा महापालिकेस देण्यासाठी तसंच धरणाच्या वाढलेल्या उंचीच्या प्रमाणात हा साठा 100 दशलक्ष लिटर करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबत जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. या बैठकीत भातसा धरणातून ठाणे महानगरपालिकेच्या योजनेद्वारे सध्या 250 दशलक्ष लिटर पाणी उचललं जातं. त्यामध्ये 50 दशलक्ष लिटरची वाढ करून अतिरिक्त कोटा मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. सदर 50 दशलक्ष लिटरचा कोटा उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागास विनंतीही करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेत सूर्या धरणातून नजीकच्या काळात 218 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत MIDC आणि स्टेम मार्फत त्यांना दिला जाणारा पाण्याचा कोटा हा अतिरिक्त होणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेत सद्यस्थितीत 616 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढा कोटा मंजूर आहे. 2055 पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणतः 1116 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढा पाणीपुरवठा अपेक्षित असून त्यानुसार महानगरपालिकेस नियोजन करणं अपेक्षित आहे. त्यासाठी भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून 400 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढा पाणीसाठा महानगरपालिकेस उपलब्ध होणं आवश्यक असल्यानं त्यास मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव महानगर आयुक्त आणि MMRD आणि प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांना पाठवण्यात आला असल्याचंही बांगर यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. या 5ही राज्यात भाजपच्या मदतीला स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी जाणार आहेत. यासाठी शिंदे यांच्या गटातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करू अशी माहिती शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 5 राज्यातील मराठी भाषिक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या राज्यातील जनताही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहते. ते शिवसेनेशी जोडले गेलेत. ते सुद्धा या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे. त्या 5 राज्यांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत. तुम्हाला माहीत आहे की कर्नाटक राज्यात ज्यावेळी निवडणुका होत्या तेव्हासुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मोठ्या प्रचार रॅलीज काढल्या. त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 मतदारसंघात स्वतः भेटी दिल्या, लोकांच्या बैठका घेतल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी लोक त्या ठिकाणी राहत आहेत, महाराष्ट्रातील जी मूळ महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांना भेटल्या आणि त्यांच्या रॅलीजला प्रचंड असा प्रतिसाद होता. आणि आनंदाची गोष्ट मी ते ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेले त्या सर्व विधानसभा मतदारसंघ निवडून आलेले आहेत. आणि शिवसेना आणि भाजप युती आहे आणि युती धर्म म्हणून नक्कीच शिंदेसाहेब त्या जिल्ह्यांमध्ये त्या राज्यांमध्ये जाणार आहेत. स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कशा प्रकारचा प्लॅन असेल? त्या ठिकाणी जी मूळ महाराष्ट्रीयन मंडळी त्या राज्यांमध्ये राहतात त्यांच्या बैठका घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, विविध विधानसभा मतदारसंघ आहेत त्या त्या राज्यांमध्ये. आणि आपणास माहीतच आहे की या महाराष्ट्रामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध राज्यातील लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राहणाऱ्या मुंबई, ठाणे आणि इतर भागातील जी त्या त्या राज्यातील जी मंडळी आहेत तीसुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समवेत त्या राज्यांमध्ये जाणार आहेत.
आपापल्या गावांमध्ये जाणार आहेत आणि भाजपाला निवडून देण्याच्या दृष्टीने प्रचार करणार आहेत.